नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नंदिनी हे जीवा पार्थ काव्या या सर्वांना सांगत असते. असा कुठलाच क्राईम नाही की जो विदाऊट पुराव्याशिवाय होईल. काही ना काही पुरावा मागे सुटणारच आणि तोच पुरावा आपल्याला खऱ्या सत्याकडे लीड करेल. आणि पार्थ बोलतो, मग आता आपल्याला ही लीड शोधायची कुठून? आणि तेव्हा सर्वजण कशा प्रकारे वसुंधरा आजीच्या विरोधामध्ये पुरावा शोधता येईल याचा विचार करू लागतात. त्यानंतर आपण पाहतो काव्या ही वसुंधराला बोलते, फक्त एक पुरावा मला भेटू द्यात, मग तुम्ही आहात आणि मी आहे. मग तुमच्याकडे चांगलंच बघते. तुमच्यासोबत काय करते ते तुम्ही पाहाच. तेव्हा वसुंधरा देखील खूपच घाबरते. त्यानंतर आपण पाहतो काव्या, पार्थ, जीवानंदिनी सर्वजण एका रूममध्ये जातात आणि त्यावेळेस एकत्र जात असताना पिऊची आई पाहते आणि ती धावतच रम्याच्या रूममध्ये जाते आणि रम्या आणि वसुंधरा म्हणते की त्या चौघांना एकत्र एका रूममध्ये गेलेलं मी बघितलं आहे. मला वाटतं तुमच्या विरोधामध्ये चौघेजण मिळून काहीतरी नक्कीच कारस्थान करत आहेत. आणि तेव्हा त्या दोघीही चिंतेमध्ये पडलेल्या असतात. तर आपण पाहतो वसुंधरा ही त्यांच्या दरवाजा बाहेर उभी राहून आतमध्ये काय चाललंय हे ऐकण्याचा प्रयत्न करू लागते. तर आतमध्ये आपण पाहतो जेव्हा जीवा हा दीपकला फोन लावतो तेव्हा दीपकला विचारतो, नंदिनीला एकट्यानेच तू किडनॅप केलं नव्हतंस, तुझ्यासोबत तो सँडी देखील होता. आणि तेव्हा दीपक देखील विचारामध्ये पडलेला असतो. आता हे सर्वजण मिळून दीपकची चांगली चौकशी करत असतात. हे ऐकून वसुंधरा देखील खूपच घाबरते, कारण तिला वाटते की तिच्या विरोधामध्ये काहीतरी पुरावा निघेल. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये नंदिनी, जीवा, पार्थ, काव्या हे वसुंधराच्या विरोधात पुरावा शोधू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.